नमस्कार फ्रेंड्स, लेसन नंबर 8 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं आपल्या प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते। फ्रेंड्स, या अगोदरच्या लेसनमध्ये पॉवर बीआय मध्ये व्हिज्युअल कसं ॲड करायचं ही गोष्ट आपण पाहिलेली आहे। आता या लेसनमध्ये त्यावरती फॉर्मॅटिंग कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत। पण त्या अगोदर तुम्हाला सुद्धा या गोष्टींची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे की प्रॅक्टिस फाईल तुम्हाला सर्व शेअर केलेले आहेत। त्या प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। जर फ्रेंड्स प्रॅक्टिस केले आणि अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे, कारण आपली ही लेक्चर सिरीज आहे। फर्स्ट व्हिडिओपासून सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण येऊया आपल्या स्क्रीनकडे। तर अगोदरच्या लेसनमध्ये आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांचा थोडा आपण रिकॅप घेऊया। अगोदर हे जे व्हिज्युअल घेतलं होतं ते आपण डिलीट करूया। यावरती क्लिक करायचं आणि डिलीटचं बटन प्रेस करायचं, हे आपलं डिलीट होणार आहे। तर व्हिज्युअल ॲड कसं करायची याची आयडिया मी तुम्हाला अगोदर दिलेलीच आहे, पण परत एकदा आपण इथे बिल्ड व्हिज्युअलवरती क्लिक करणार आहोत आणि इथे तुम्हाला क्लस्टर्ड कॉलम चार्ट पाहायला मिळतो, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर पहा असं आपली स्टाईल आलेली आहे। आणि जर तुम्हाला हे म्हणजे रिसाईज वगैरे करायचं असेल, याची साईज वगैरे वाढवायची असेल तर तुम्ही अशी साईज वगैरे वाढवू शकता। तुम्हाला त्याची पोझिशन मूव्ह करायची असेल, कुठे प्रॉपर ठेवायचं असेल तसं तुम्ही ते ठेवू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला फील्ड ॲड करायचे आहेत। तर वाय ॲक्सिसमध्ये आपण न्यूमरिक व्हॅल्यू घेतो, जिथे क्वांटिटी वगैरे असेल ते आपण इथे वाय ॲक्सिसमध्ये घेतो। तर आपण इथे क्वांटिटी घेऊया वाय ॲक्सिसमध्ये। नंतर इथे एक्स ॲक्सिसमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, एक्स ॲक्सिसमध्ये आपल्याला इथे जर रेस्टॉरंट टाईप घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो। इथे पहा तुम्हाला इथे टोटल क्वांटिटी किती ऑर्डर झाले हे आलेलं आहे। एक्स ॲक्सिसमध्ये आपण रेस्टॉरंट टाईप घेणार आहोत। फक्त क्लिक करून ड्रॅग करा, तुम्हाला इथे आलेलं दिसेल, असा रिझल्ट इथे आलेला आहे। नंतर आपल्याला इथे वाय ॲक्सिस जर रिनेम करायचं असेल, त्याचं नाव चेंज करायचं असेल तर यावरती डबल क्लिक करा किंवा राईट क्लिक करून सुद्धा तुम्ही करू शकता। आणि इथे सम ऑफच्या ऐवजी आपण इथे काय करणार आहोत, इथे करणार आहोत आपण टोटल क्वांटिटी करूया आणि इथे बाहेर येऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेंज झालेलं दिसेल। आता नंतर आपण इथे लिजंट वगैरे पण घेतलं होतं, तर लिजंटमध्ये घेऊया। समजा आपण इथे डिलिव्हरी स्टेटस वगैरे घेतलं लिजंटमध्ये, मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते पटकन। नंतर आपण हे डिलीट करणार आहोत। असं कॅन्सल आणि डिलिव्हर जे आपले डिलिव्हर स्टेटस आहे तर ते लिजंटमध्ये आलेलं आहे। तुम्हाला नसेल लागत आपण हे रिमूव्ह करूया। नंतर आपल्याला इथे स्मॉल मल्टिपलसुद्धा ॲड करता आलं पाहिजे। तर स्मॉल मल्टिपलमध्ये समजा आपण फूड टाईप केलं, हे पहा स्मॉल मल्टिपलमध्ये इथं आपण फूड टाईप केलं तर तुम्हाला असे वेगवेगळे चार्ट पाहायला मिळतात। फूडच्या टाईपनुसार वेगवेगळे चार्ट आहेत। आणि हे फूड टाईप जर तुम्हाला टूल टिपमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही हे टूल टिपमध्ये पण घेऊ शकता। म्हणजे समजलं, जर नसेल लागत तर आपण रिमूव्ह करूया। तर अशा प्रकारे हे व्हिज्युअल कसं ॲड करायचं हे आपण अगदी थोडक्यात याची रिव्हिजन घेतलेली आहे। आता आपल्याला याला फॉर्मॅटिंग करायचं आहे। सो फॉर्मॅटिंग करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, तर इथे बिल्ड व्हिज्युअलच्या शेजारीच फॉर्मॅट युअर व्हिज्युअल हा ऑप्शन पाहायला मिळतो, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स इथे व्हिज्युअल आणि जनरल असे दोन टॅब तुम्हाला पाहायला मिळतात आणि ते वरती सर्च म्हणून आहे। समजा तुम्हाला इथं काहीतरी फॉन्ट चेंज करायचा किंवा बॅकग्राऊंडला कलर वगैरे द्यायचा आणि तुम्हाला जर इथे इझिली लवकर फाइंड आउट होत नसेल तर तुम्ही इथे सर्चमध्ये टाईप करू शकता ना। समजा तुम्ही इथे फक्त फॉन्ट जरी टाईप केला तर एक्स ॲक्सिसमध्ये जे व्हॅल्यूज आहे, टायटल आहे, तुम्ही त्याचा फॉन्ट चेंज करू शकता। वाय ॲक्सिसमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच पाहायला मिळेल, कुठे टायटल आहे, कुठे सब टायटल आहे। तर त्याचे कुठेही तुम्हाला कशाचाही फॉन्ट चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे सर्चमध्ये जाऊन सर्च करू शकता। किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही सिम्पली फक्त बॅक टाईप करा, तुम्हाला इथे बॅकग्राऊंड कलर वगैरे पाहायला मिळतात। जिथे तुम्हाला बॅकग्राऊंड कलरचा ऑप्शन आहे ते सर्व ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतात। नसेल पाहिजे तर फक्त यावरती क्लिक करा आणि असा सर्चचा यूज तुम्ही करू शकता। नंतर इथे व्हिज्युअलमध्ये एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, नंतर लेजंड, स्मॉल मल्टिपल्स, ग्रिड लाईन्स, झूम स्लायडर, कॉलम्स वगैरे पाहायला मिळतात। आता इथे पहा फ्रेंड्स, लिजंड आणि स्मॉल मल्टिपल्स तुम्हाला हायलाईट पाहायला मिळत नाहीत। काय हे हायलाईट नाहीत, कारण यामध्ये आपण कोणत्याही फील्ड घेतलेल्या नाहीत। पहा परत एकदा आपण इथे बिल्ड व्हिज्युअलकडे जाऊया आणि समजा आपण इथे समजा आपल्याला लिजंडमध्ये काहीतरी ॲड करायचं आहे, तर लिजंडमध्ये समजा आपण इथे फूड टाईप घेतलं, कुठे गेलं आपलं फूड टाईप, फूड डिटेल्समध्ये इथे फूड टाईप आहे आणि ते आपण जर लिजंडमध्ये घेतलं तर आता परत जर आपण आपल्या व्हिज्युअलमध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला इथे लिजंड हायलाईट झालेलं दिसेल। समजलं, म्हणजे जर आपण इथे फील्ड घेतल्या तरच ते हायलाईट होते। आता हे रिमूव्ह करूया आणि आता इथे तुम्हाला म्हणजे स्मॉल मल्टिपल आहे हे हायलाईट पाहायला मिळणार नाही। ते जर तुम्हाला हायलाईट करायचं असेल तर यामध्ये समजा आपण परत एकदा फूड टाईप वगैरे घेतलं, स्मॉल मल्टिपलमध्ये जर फूड टाईप घेतलं तर परत
स्मॉल मल्टिपल तुम्हाला इथे हायलाईट झालेलं दिसेल. म्हणजे त्यामध्ये जर फीड असेल तरच ते तुम्हाला इथे हायलाईट पाहायला मिळणार आहेत. तर सध्या आपल्याला याची गरज नाही, स्वतः आपण रिमूव्ह करूया. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आपण परत इथे फीड घेऊया. आणि आता परत आपण फॉर्मॅट युअर व्हिज्युअलकडे जाऊया आणि आता हे ऑप्शन आपण चेक करणार आहोत. तर फर्स्ट आहे फ्रेंड्स एक्स ॲक्सिस. तर यावरती क्लिक करून हे एक्सपांड करा. म्हणजे हे काय झालं, एक्सपांड झालेलं आहे. फर्स्ट त्यामध्ये आहे व्हॅल्यूज. तर व्हॅल्यूज म्हणजे काय, हे जे एक्स ॲक्सिस म्हणजे काय, हे जे हॉरिझॉन्टल असतं, हॉरिझॉन्टल याला एक्स ॲक्सिस म्हणतात, व्हर्टिकल जे आहे त्याला वाय ॲक्सिस म्हणतात. तर तुम्हाला हे नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन जे पाहायला मिळतात ते व्हॅल्यूज आहेत एक्स ॲक्सिसमध्ये. तुम्हाला जे ते नको असतील तर ऑफ करा, हे इथं गायब झालेलं दिसेल. रेस्टॉरंट टाईपनुसार समजतंय फ्रेंड्स आपल्याला हे नॉर्थ इंडियन आहे साऊथ इंडियन आहे, किंवा यावरती माऊस पॉईंटर फिरवल्यानंतर पण समजतंय. जर मग हे समजत असेल तर याची गरज नाही, कारण डॅशबोर्ड बनवताना आपलं स्पेस सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली जागा वाचली पाहिजे, स्पेस वाचली पाहिजे. सो ज्या गोष्टीची गरज आहे त्याच गोष्टी ठेवा, ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी तुम्ही असं ऑफ करू शकता, डिसेबल करू शकता. आता ऑन केल्यानंतर पहा, तुम्हाला इथे फॉन्ट चेंज करायचं असेल तर तुम्ही असं त्याचा फॉन्ट पण चेंज करू शकता. साईज तुम्हाला वाढवायची कमी करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. नंतर तुम्हाला इथे बोल्ड ऑप्शन पाहायला मिळेल. इटॅलिक करायचं असेल तर इटॅलिक करू शकता. अंडरलाईन करायचं असेल तर अंडरलाईन करू शकता. हे पहा, आपण जे इथे फॉर्मॅटिंगचे चेंजेस करतोय ते चेंजेस तुम्हाला इथे पाहायला मिळतात. म्हणजे अगदी बेसिक फॉर्मॅटिंग आहे फ्रेंड्स. तुम्ही याची जाऊन इथे प्रॅक्टिस करू शकता. त्याचा कलर जर चेंज करायचा असेल तर तुम्ही त्याचा कलर वगैरे चेंज करू शकता. जो कलर पाहिजे तो कलर ठेवू शकता. नंतर याची मॅक्झिमम हाईट वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर हे ऑप्शन आहेत, पण शक्यतो व्हॅल्यूची आपल्याला गरज नाही म्हणून आपण ऑफ ठेवूया. नंतर नेक्स्ट आहे टायटल. तर टायटल म्हणजे काय, हे रेस्टॉरंट टाईप जे दिसते ना त्याला टायटल म्हणतात. पहा, ऑफ ठेवल्यानंतर हे रेस्टॉरंट टाईप गायब झालेलं आहे. नंतर तुम्हाला ऑन करायचं असेल तर तुम्ही ऑन करा. ते जर एक्सपांड करायचं असेल तर ते एक्सपांड करा. अगोदर ही व्हॅल्यूज आहे आपण हे मिनिमाइज करूया. आणि आता इथे तुम्हाला टायटलमध्ये टायटल टेक्स्ट पाहायला मिळते. समजा हे रेस्टॉरंट टाईपचं जर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही याला टायटलला टेक्स्ट वगैरे देऊ शकता. नंतर स्टाईलमध्ये शो टायटल ओनली आहे. नंतर इथे तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा आहे, फॉन्टची साईज चेंज करायची, बोल्ड इटॅलिक अंडरलाईन वगैरे करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. त्याचाही कलर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही त्याचा कलर वगैरे चेंज करू शकता. तुम्ही याची नक्की जाऊन प्रॅक्टिस करा. तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवा हे चेंजेस, नसेल पाहिजे म्हणजे रिसेट टू डिफॉल्ट करू शकता. ते कसं करायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर आपण हे टायटलचं पण मिनिमाइज करूया. आणि नंतर लेआउट हा ऑप्शन पाहायला मिळतो. तर हा लेआउट वगैरे तुम्ही जर मिनिमम कॅटेगरी विड्थ वगैरे तुम्हाला वाढवायची वगैरे असेल तर तुम्ही वाढवू शकता, पण इथे एक्स ॲक्सिसला गरज नाही. आणि पहा, ज्यावेळी आपण हा एक्स ॲक्सिस पूर्ण पाहिला त्याच्या खाली रिसेट टू डिफॉल्ट हा ऑप्शन पाहायला मिळतो. म्हणजे आपण जे काही चेंजेस केलेले आहेत ते जर आपल्याला असे रिसेट करायचे असतील तर आपण परत रिसेट टू डिफॉल्ट करू शकतो. एक्स ॲक्सिस आपण पाहिलेलं आहे. आता आपण इथे वाय ॲक्सिसवरती क्लिक करून एक्सपांड करूया. तर वाय ॲक्सिसवरती गेल्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला इथे रेंज हे पाहायला मिळते. पहा, इथे रेंज आहे, या रेंजवरती क्लिक करा. रेंजवरती मिनिमम आणि मॅक्झिमम तुम्हाला पाहायला मिळतं. रेंज म्हणजे काय फ्रेंड्स, तर इथे पहा आपली रेंज काय आहे, 8K पर्यंत आहे. म्हणजे जे आपण टोटल क्वांटिटी ऑर्डर केलेली आहे ते 8K पर्यंत आहेत. सो ती 8K पर्यंत त्यांनी रेंज घेतलेली आहे. ही आपण रेंज मिनिमम मॅक्झिमम करू शकतो. समजा आता मिनिमम करायची असेल तर तुम्हाला इथे क्लिक करा. सध्या आपण इथे ॲटो ठेवूया आणि मॅक्सिममच्या ऐवजी समजा आपण इथे 5000 करूया. हे पहा, 5000 जर केलं तर 5000 मध्येच आपलं हे येणार आहे. 5K इथे लास्ट आलेलं आहे. याचा यूज काय होतो फ्रेंड्स, ज्यावेळी एखादं कॉलम आहे आणि त्या कॉलमची व्हॅल्यू एकदम कमी आहे, तो कॉलम आपल्याला व्यवस्थित दिसतच नाही, तर त्यावेळी आपण ह्या रेंज चेंज करू शकतो. आपण पाहूया पुढे नेमकी मला काय म्हणायचं आहे. तर इथे तुम्हाला समजलं, हे ॲटो ठेवू शकतो आपण, किंवा इथे मिनिमम सुद्धा रेंज आपण देऊ शकतो. पण तुम्हाला हे जर व्यवस्थित पाहायचं असेल तर आपण काय करूया, परत एकदा आपण इथे आपल्या बिल्ड व्हिज्युअलकडे येऊया. आणि इथे जे आपण एक्स ॲक्सिसमध्ये जे रेस्टॉरंट टाईप घेतलं होतं ना, तर त्याऐवजी आपण डिलिव्हर स्टेटस घेऊया. हे आपण काढून टाकूया आणि इथे घेऊया आपण डिलिव्हर स्टेटस, असं घेऊया आपण. आणि आता इथे परत आपण जाऊन पाहूया. तर इथे पहा, तुम्हाला वाय ॲक्सिसमध्ये रेंज पाहायला मिळते. आता सध्या आपण इथे मॅक्झिमम केलेली आहे. हे ॲटो करूया म्हणजे हे डिलीट करूया आणि हे ॲटो होणार आहे. ज्यावेळेस आपण ॲटो करतो त्यावेळेस तुम्हाला इथे पाहायला मिळते 0K पासून 15K पर्यंत आहे. म्हणजे 15,000 पर्यंत आपल्याला इथे पाहायला मिळते ऑर्डर किती कॅन्सल झाल्या आणि किती डिलिव्हर्ड झाल्या. पण ह्या जो कॅन्सलचा कॉलम आहे ना फ्रेंड्स, हा दिसतच नाही आहे. हा जर आपल्याला म्हणजे कमी दिसतो याचं प्रमाण, तर हा जर मोठा करायचा असेल तर आपण इथे मिनिमम आणि मॅक्झिमम रेंज सेट करू शकतो. पहा, समजा आपण इथे मिनिमम आपल्याला करायचं आहे 500 करूया आणि मॅक्झिमम समजा करायचं आहे आपल्याला 2000. आता पहा मॅजिक,
तर तुम्हाला इथे कॅन्सलचा कॉलमसुद्धा पाहायला मिळतोय. म्हणजे समजा एखादा कॉलम आहे आणि त्यामध्ये खूप कमी रेंज असेल आणि तो कॉलम जर आपल्याला दिसत नसेल तर त्यावेळेस आपण मिनिमम आणि मॅक्झिमम रेंज करून त्यावरती कंट्रोल करू शकतो. बरोबर, वाय ॲक्सिसमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. तर मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यूचा यूज करून त्यावर आपण व्यवस्थित कंट्रोल करू शकतो आणि आपण तो कॉलम व्यवस्थित पाहू शकतो. तर हे तुम्हाला समजलं. हे एवढं ठेवायचं असेल तर ठेवा, नसेल तर ॲटो आहे, तुम्ही इथे ॲटोवरती फक्त हे डिलीट करायचं, ते बाय डिफॉल्ट ॲटो होणार आहे. हे मिनिमाइज करूया. नंतर इथे व्हॅल्यूज, तर व्हॅल्यूजमध्ये पण पहा तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही व्हॅल्यूज ऑफ केलं तर इथे जे व्हॅल्यूज येत होत्या त्या व्हॅल्यूज येणार नाहीत. सो तुम्हाला ते ऑनच ठेवावं लागेल. ऑन ठेवा, किंवा तुम्हाला काय करायचं ते तुम्ही इथे चेंजेस करू शकता. त्याचा फॉन्ट चेंज करू शकता, त्याची साईज वाढवायची असेल तर अशी साईज वाढवू शकता, त्याला बोल्ड करायचं असेल किंवा इटॅलिक करायचं असेल तर तुम्ही ते चेंजेस करू शकता. नंतर त्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही असा कलर वगैरे चेंज करू शकता. नंतर खाली ते डिस्प्ले युनिट पाहायला मिळतात. आता इथे ॲटो आहे, जर तुम्ही इथं नन केलं तर इथे पहा 15,000 म्हणजे व्हॅल्यू लिहून आलेले आहेत. केच्या ऐवजी ते व्हॅल्यू आलेले आहे. 1000 तर 1000मध्ये डायरेक्ट हेच जे ॲटोमध्ये आहे ते आलेलं आहे. मिलियन्स घ्यायचं असेल तर तुम्ही असं मिलियन्समध्ये पण घेऊ शकता. इथे तुम्हाला जे युनिट्स घ्यायचं आहे तुम्ही ते घेऊ शकता. आता मी बाय डिफॉल्ट ॲटोच ठेवते. नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड्स इथे डेसिमल प्लेसेस. डेसिमल प्लेसेस तुम्हाला 1पर्यंत ठेवायची, 2पर्यंत ठेवायचे असतील तर तुम्ही असे डेसिमल प्लेसेस पण ठेवू शकता. नसेल ठेवायचं, तुम्हाला 0 ठेवायचं असेल तर तुम्ही इथे 0 पण करू शकता. काय नाही, फक्त फ्रेंड्स यावरती जाऊन हे चेक करून पहा वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन. नंतर टायटल पाहिजे असेल तर ठेवा, ऑन ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. हे पाहिजे जे टोटल क्वांटिटी आहे. आता या टोटल क्वांटिटीची आपल्याला गरज नाही, कारण इथे वरती टोटल क्वांटिटी बाय डिलिव्हर स्टेटसनुसार तर आपल्याला इथे दिसते. सो टोटल क्वांटिटीची जर इथे गरज नसेल या टायटलची तर तुम्ही ते ऑफ करू शकता, जेणेकरून आपल्याला आणखीन जागा मिळते. सो ती गरज नसेल तर तुम्ही ऑफ करा. नंतर तुम्हाला टायटलला टेक्स्ट द्यायचं असेल, म्हणजे जसं मी तुम्हाला इथे डिलिव्हर स्टेटसचं वगैरे अगोदर सांगितलं होतं एक्स ॲक्सिसमध्ये, तसंच वाय ॲक्सिसमध्ये सुद्धा तुम्हाला याचं नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याचा फॉन्ट वगैरे काय चेंज करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. परत त्याच गोष्टी आहे फ्रेंड्स. आपला वेळ जास्त जातोय म्हणून मी स्किप करते. आणि रिसेट करायचं असेल, रिसेट टू डिफॉल्ट यावरती क्लिक करा, परत रिसेट आपलं होणार आहे. तर अशा प्रकारे आपण इथे वाय ॲक्सिस पाहिलेला आहे. आणि आता हा आपण मिनिमाइज करूया आणि नेक्स्ट ऑप्शन पाहणार आहोत आपण लिजंड. सो लिजंड पाहण्या अगोदर आपल्याला यामध्ये लिजंड ॲड करावं लागणार आहे. सो आपण परत एकदा बिल्ड व्हिज्युअलकडे जाऊया आणि इथे एक्स ॲक्सिस जो आपण डिलिव्हर स्टेटस घेतलेला होता ना, तर त्याऐवजी आपण परत फूड टाईप वगैरे घेऊया. इथे फूड टाईप घेऊया. कुठे गेलं, फूड डिटेल्समध्ये आपल्याला इथे फूड टाईप पाहायला मिळेल आणि यावरती क्लिक करून आपण इथे फूड टाईप एक्स ॲक्सिसवरती घेऊया. आता इथे दोन्ही पण आलेलं आहे, पण अगोदरचा आपल्या डिलिव्हर स्टेटस आपण रिमूव्ह करूया. एक्स ॲक्सिसमध्ये फूड टाईप आपण इथे घेतलेला आहे. आता लिजंडची फॉर्मॅटिंग पाहण्यासाठी आपल्याला लिजंडमध्ये काहीतरी ॲड करणं गरजेचं आहे. सो आपण डिलिव्हर स्टेटस लिजंडमध्ये ॲड करूया. आणि आता परत आपण इथे फॉर्मॅट युअर व्हिज्युअलकडे जाऊया. तिथे लिजंड आपला हायलाईट झालेला आहे. यावरती क्लिक करून तुम्ही एक्सपांड करा. आता लिजंडमध्ये तुम्हाला इथे वरती कॅन्सल डिलिव्हर्ड आलेला आहे. जे आपण लिजंडमध्ये ॲड केलं होतं डिलिव्हरी स्टेटस हे आलेलं आहे. जर त्याची पोझिशन चेंज करायची असेल तर पोझिशन चेंज करण्यासाठी इथे टॉप लेफ्टला आहे सध्या. तर पहा इथे टॉप लेफ्ट, टॉप सेंटर, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेंज झालेला दिसतोय. टॉप राईटला घ्यायचं असेल तर तुम्ही राईटला घेऊ शकता, सेंटरला घ्यायचं असेल तर सेंटरला घेऊ शकता. नंतर टॉप लेफ्ट स्टॅक, म्हणजे असं होणार आहे, लेफ्ट साईडला पण स्टॅकने येणार आहेत ते. असे चेंज तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे पोझिशन चेंज करू शकता. आता नंतर टेक्स्ट, म्हणजे हा जो टेक्स्ट आहे आपला डिलिव्हर स्टेटस, तर त्याचं तुम्हाला बोर्ड करायचं असेल तर करू शकता. त्याची पण साईज तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही ते करू शकता. त्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. परत त्याच गोष्टी आहेत फ्रेंड्स. नंतर तर टायटल नको असेल तुम्हाला, म्हणजे हे जे अगोदर डिलिव्हर स्टेटस वगैरे आलेलं आहे ते टायटल नको असेल तर तुम्ही ते असं ऑफ करू शकता. परत जर रिसेट करायचं असेल तर तुम्ही रिसेट टू डिफॉल्ट करा. आणि हे लिजंड नको असेल तर तुम्ही इथे जाऊन पण ऑफ करू शकता. पण ऑफ केल्यानंतर ह्या फील्ड तशाच राहतात, म्हणून आपण परत इथे बिल्ड व्हिज्युअलमध्ये जाऊन आपण हे लिजंड कॅन्सल करूया. आणि नंतर स्मॉल मल्टिपल्स तर सेमच, जसं लिजंड आहे तसं स्मॉल मल्टिपल आहे. ओके, तर ते दाखवायची काही गरज नाही फ्रेंड्स. नेक्स्ट ऑप्शन पाहूया आपला इथे ग्रीड लाईन्स. आता ग्रीड लाईन्समध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, तर ग्रीड लाईन्समध्ये हॉरिझॉन्टल तुम्ही ते ऑन ऑफ करू शकता. नंतर याचा कलर वगैरे जर तुम्ही थोडा डार्क घेतला तर तुम्हाला दिसेल ग्रीड लाईन नक्की काय. हे दिसत आहे तुम्हाला ग्रीड लाईन. त्यामध्ये तुम्हाला
ट्रान्सपॅरन्सी वगैरे वाढवायची असेल तर तुम्ही असं ट्रान्सपॅरन्सी वाढवू पण शकता. म्हणजे ट्रान्सपॅरन्सी जर तुम्ही फुल केली तर तुम्हाला इथे ग्रेड लाईन दिसणारच नाही. ज्यावेळेस तुम्ही इथे ट्रान्सपॅरन्सी कमी कराल त्याच वेळेस तुम्हाला इथे ग्रेड लाईन दिसतात. नंतर इथे लाईन स्टाईल आहे, यावरती जाऊन तुम्हाला डॉटेड, डॅश, सॉलिड वगैरे काय पाहिजे लाईन तसं येणार आहेत. हे पहा सॉलिड म्हणजे अशा लाईन तुम्हाला येणार आहेत. हे डॉटेड, हे हॉरिझॉन्टल ग्रेड लाईन तुम्हाला पाहायला मिळतात. लाईन स्टाईल तुम्ही असं तुम्हाला जे पाहिजे ती तुम्ही इथे लाईन स्टाईल ठेवू शकता. नंतर त्याची विड्थ वगैरे वाढवायची असेल तर तुम्ही अशी त्याची विड्थ वगैरे वाढवू शकता. रिसेट टू डिफॉल्ट करू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण ही ग्रिड लाईन्स पण इथे पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट ऑप्शन पाहणार आहोत फ्रेंड्स आपण झूम स्लायडर. तर त्यासाठी आपल्याला हे ऑन करणं गरजेचं आहे. या लेसनमध्ये आपण हा लास्ट ऑप्शन पाहणार आहोत. बाकीचे ऑप्शन आपण नेक्स्ट लेसनमध्ये पाहणार आहोत. कारण सर्वच ऑप्शन जर या लेसनमध्ये पाहिले तर तुमच्या डोक्यावरून जाण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी बाकीचे ऑप्शन आपण नेक्स्ट लेसनमध्ये पाहणार आहोत. इथे काय केलं आपण, झूम स्लायडर ऑन केला. इथे झूम स्लायडर आलेला आहे आपला वाय ॲक्सिसवरती आणि वाय ॲक्सिस जर आपण इथे एक्सपांड केला, मिनिमम आणि मॅक्झिमम रेंज आपण सेट करत होतो. पण ज्यावेळेस आपण झूम स्लायडर घेतो ना फ्रेंड्स, तर त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टींची गरज पडत नाही. इथे आपण रेंज जी पाहिजे तेवढी आपण इथे घेऊ शकतो. समजा आपल्याला इथे काय पाहिजे ते 0 पासून 2000 म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू पहा आपली काय आहे. 0 पासून 2000 आपण व्हॅल्यू घेतलेली आहे. आपण जे इथे वाय ॲक्सिसमध्ये जे घेत होतो मिन मॅक्स, ते आपल्याला इथे सेट करण्याची गरजच पडत नाही ना. आपण इथे डायरेक्ट मिनिमम आणि मॅक्झिमम सेट करू शकतो. तर या स्लायडरचा यूज करून मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू घेऊन आपण डिसाईड करू शकतो की त्याच्या बिटवीन कोणाची क्वांटिटी ऑर्डर आहे हे आपल्याला लगेच इथे पाहता येते. मग तुम्हाला तुमचे व्हॅल्यू काय सेट करायच्यात, 1000, 2000 पासून किती करायचं आहे, वरती किती करायचं आहे, तुम्ही असं सेट करू शकता. आणि हे याचं फक्त यावरती क्लिक करून असं तुम्ही ड्रॅग केलं तर तुम्हाला पाहिजे त्या व्हॅल्यू तुम्ही इथे घेऊ शकता. तर जे आपण इथे वाय ॲक्सिसमध्ये करत होतो तेच तुम्हाला इथे झूम स्लायडरमध्ये पाहायला मिळेल. हे जे आपण मिनिमम आणि जे मॅक्झिमम रेंज सेट केलेले आहेत यांच्या आसपास कोण कोण आहे हे इझिली आपण इथे फाइंड आउट करू शकतो. तर त्यासाठी आपण असं झूम स्लायडर यूज करणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवा, नसेल पाहिजे तर तुम्ही तो ऑफ करू शकता. तर या लेसनमध्ये आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, नंतर लिजंड, स्मॉल मल्टिपल, ग्रिड लाईन, झूम स्लायडर. आता नेक्स्ट लेसनमध्ये आपण कॉलम्स, डेटा लेबल्स, प्लॉट एरिया, बॅकग्राऊंड हे ऑप्शन पाहणार आहोत. तर त्या अगोदर तुम्ही या गोष्टींची प्रॅक्टिस नक्की करा. प्रॅक्टिस फाईल ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय.